मित्रांनो, मागील फायनान्शियल टिप्स वरती तुमचा रिस्पॉन्स खूप छान होता आणि तुम्ही केलेले शेअर्स, कमेंट्स याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो। ज्यावेळेस आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतो त्यावेळेस कुठली पॉलिसी आपल्यासाठी योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला सिंपल ट्रिक्स सांगणार आहे। फायनान्शियल टिप्स नंबर 21 ही आहे। ज्यावेळेस आपण भरपूर साऱ्या इन्शुरन्स पॉलिसी आपल्या समोर येतात त्यावेळेस आपल्याला हे जाणणं भरपूर गरजेचं आहे की कुठली इन्शुरन्स पॉलिसी ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तुम्ही काय करा, त्या पॉलिसीच्या मागील वर्षामध्ये रेशो चेक करा, म्हणजे सीएसआर म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशो किती प्रकारे आहे तो जाणून घ्या। जसं एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर लास्ट वर्षामध्ये जर त्यांना 100 क्लेम्स आलेत आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांनी 80% म्हणजे 80 क्लेम पास केले आणि 10 क्लेम रिजेक्ट केलेत, अशा इन्शुरन्स पॉलिसी पासून थोडं दूर राहा। आपल्याला कमीत कमी 90 किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्लेम पास केलेला सीएसआर म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशो बघायचा आहे। 90 पेक्षा जास्त असेल त्याच इन्शुरन्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि तीच पॉलिसी तुम्ही घ्या। फायनान्शियल टिप्स नंबर 22, जेव्हा तुम्ही एटीएम मध्ये जाता तेव्हा एटीएम मधनं कधी फाटकी नोट येते किंवा खराब नोट येते, त्यावेळेस आपल्याला टेन्शन येते की ही नोट आता कुठे चालवायची। मग ती चालवण्यासाठी इकडे तिकडे पर्याय शोधू नका। ज्या एटीएम मधनं तुम्हाला ही नोट फाटकी किंवा खराब आले त्या एटीएमच्या बँकेमध्ये जावा आणि एक ॲप्लिकेशन करा आणि त्या ॲप्लिकेशन सोबत ती नोट जोडा। तुम्हाला ती नोट नवीन तुम्हाला दुसरी दिली जाईल। अगर ती नोट नाही दिली तर तुम्ही आरबीआय मध्ये कंप्लेंट करू शकता। आरबीआय मध्ये कशी कंप्लेंट करायची त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलाय, त्याचं मी लिंक आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलाय। फायनान्शियल टिप नंबर 23, जेव्हा आपण रिअल इस्टेट मध्ये डील करतो त्यावेळेस आपण एखादी प्रॉपर्टी बाय करतो त्यावेळेस सेलर किंवा बिल्डर कडनं आपण ती परचेस करतो। परचेस करताना आपल्याला टोकन द्यावं लागतं। अशा वेळेस काय होतं, ज्यावेळेस पुढची अमाउंट आपल्याकडे जमा होत नाही, काही कारणामुळे आपण ती डील कॅन्सल पण करतो, अशा वेळेस ती टोकन मनी 100% डुबू शकतो। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही टोकन मनी द्याल त्यावेळेस त्यांच्याबरोबर एक MUA करा, म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग एग्रीमेंट बनवा। त्या एग्रीमेंट मध्ये स्पष्ट लिहा डील कितीची आहे, टोकन अमाउंट किती दिली आहे आणि भविष्यात जर डील कॅन्सल झाली तर टोकन मनी 100% आम्हाला रिटर्न द्या। अशा प्रकारे तुम्ही MUA मध्ये जेव्हा तुम्ही मेन्शन कराल टोकन मनी, त्यामुळे तुम्हाला 100% ती अमाउंट रिफंड मिळेल टोकन मनीची। फायनान्शियल टिप्स नंबर 24, LIC पॉलिसीवरती लोन कसं मिळेल, त्यासाठी तुम्हाला सगळ्यात फर्स्ट LIC पॉलिसीचा बॉन्ड असतो, त्या बॉन्ड मध्ये तुम्हाला मेन्शन केलं असेल की लोन मिळेल किंवा नाही। तो पॉइंट जर त्यात असेल लोन मिळेल तर नक्की तुम्हाला त्याच्यावरती लोन मिळेल। सेकंड पॉइंट तुम्हाला चेक करायचा आहे की ती पॉलिसी किती वर्ष तुम्ही प्रीमियम भरला आहे। मॅक्झिमम 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रीमियम तुम्ही भरला पाहिजे। जर हे 2 पॉइंट ओके असतील तर मग तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू म्हणजे त्या पॉलिसीची जेवढे प्रीमियम तुम्ही भरले त्याच्या 90% पर्यंत तुम्हाला त्या पॉलिसीवरती लोन भेटेल। फायनान्शियल टिप्स नंबर 25, आपल्याकडे सेव्हिंग अकाउंट असतं, त्या सेव्हिंग अकाउंट वरती जर वार्षिक तुम्ही 10 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॅश भरलं असेल तर ते हाय ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू मध्ये जातं आणि असा रिपोर्ट बँक इन्कम टॅक्सला देते आणि असा रिपोर्ट बँकेने इन्कम टॅक्सला दिल्यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्स नोटीस येऊ शकते। त्यामुळे वार्षिक कॅश 10 लाख रुपये भरण्याआधी तुम्ही नक्की जाणून घ्या की इन्कम टॅक्स ऍक्ट काय आहे। फायनान्शियल टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की आमच्याबरोबर शेअर करा आणि अशी सिरीज चालू ठेवण्यासाठी तुम्ही व्ह्यूज, लाईक, कमेंट, शेअर्स करत राहा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।